नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, प्रेमामध्ये दोन व्यक्ती असतील पैकी एका व्यक्तीची रास मिथुन रास असेल आणि दुसऱ्याची कुंभ रास असेल, तर त्या दोन्ही व्यक्ती प्रेमामध्ये कशा प्रकारे पुढे जातील, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवणं आवश्यक आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशी परस्परांच्या प्रेमामध्ये असतील तर त्यांचं प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन आणि कुंभ राशींच्या प्रेमाविषयी. तर सर्वात प्रथम यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं गरजेचं ठरेल. कारण प्रेम किंवा कुठल्याही प्रकारची भावना ही खरं तर तुमच्या मनामध्ये तयार होते. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचे विचार, जगाकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, तुमच्यावर झालेले संस्कार, या सर्वांचा परिपाक हा तुमच्यातून येणाऱ्या ज्या भावना आहेत किंवा तुमचे जे मन आहे यामध्ये होत असतो. मग प्रेमाच्या संदर्भात सुद्धा प्रेम ही जरी भावना उदात्त आहे असली तरीसुद्धा त्या प्रेम या भावनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या राशींचा वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो. या संदर्भात मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर थोडंसं ज्योतिषीय माहिती घेऊ, जेणेकरून तुम्हाला त्याचा नेमका आवाका समजून येईल. ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या मिथुन राशीचा विचार करायचा झाला तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. पुरुष ही रास आहे. या राशीचं जे तत्व आहे हे वायू तत्व आहे आणि द्विस्वभाव अशा प्रकारची ही रास आहे. या राशीबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या राशीचा जो एकंदरीत स्वभाव किंवा व्यक्तिमत्व असतं ते अगदी लहान मुलासारखं असतं. लहान मुलगा जो की निरागस आहे, निष्पाप आहे, अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. जसं की लहान मुलांकडे जे प्रश्न बऱ्याच असतात, कारण त्यांचा जो स्वभाव असतो तो थोडासा चौकस असतो. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याकडे त्यांचा कल असतो. का, कशाला, कशामुळे, कधी, केव्हा, थोडक्यात क पासून सुरुवात होणारे सर्व प्रश्न यांच्याकडे असतात आणि त्यांची त्यांना उत्तरसुद्धा हवी असतात. सर्व गोष्टींबद्दल जरी प्रश्न विचारत असले तरी प्रत्येक गोष्टीच्या सखोल जाणं, अगदी तळापर्यंत जाणं आणि संपूर्ण ज्ञान घेणं असा काही त्यांचा अट्टास नसतो. मुळात मिथुन राशीचा हा अट्टास जास्त प्रमाणात कुठल्याच बाबतीमध्ये तसा दिसून येत नाही. जाणून घ्यायची, समजून घ्यायचं आणि पुढे जायचं, यामुळे होतं काय की बऱ्याचशा विषयांचं यांना नॉलेज किंवा ज्ञान असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं जे कम्युनिकेशन स्किल आहे, म्हणजेच संवाद कला यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसऱ्याशी संवाद साधणं, दुसऱ्याला बोलतं करणं, त्याचा ज्या विषयामध्ये त्याला जास्त म्हणजे समोरच्या व्यक्तीला ज्या विषयामध्ये जास्त गती आहे किंवा आवड आहे त्या विषयावरती बोलतं करणं, त्याच्याकडून काही गोष्टी जाणून घेणं, आपल्याकडून त्याला ज्या गोष्टी सांगणं, या प्रकारामध्ये हे आनंद मानतात. म्हणजे संवादामध्ये किंवा बोलण्यामध्ये या ज्या व्यक्ती असतात त्या आनंद मानतात. यांना बोलणं फार आवडतं. अर्थात बोलण्यावरती चांगलं यांचं कमांडसुद्धा असतं. शब्दसुद्धा फार चांगल्या प्रकारे वापरतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कदाचित एकच रास असेल की जी रास समोरच्याशी बोलताना फार विचार करते. म्हणजे आपल्याकडून शब्द जे जातील त्या शब्दाने दुसरा दुखावला तर जाणार नाही ना, दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाहीत ना, याचा विचार ह्या व्यक्ती सुरुवातीलाच करतात आणि आपल्या शब्दाने सुद्धा दुसरा कुठला दुखावला जाणार नाही याची काळजी या राशी घेतात. दुसऱ्याशी बोलायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रस्टवर्दी असतात. ह्या ज्या राशी आहेत, म्हणजे ही जी मिथुन रास आहे ही विश्वासार्ह रास आहे. दुसऱ्यावरती विश्वास ठेवते आणि यांच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू शकता. महत्त्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्याकडून सर्व जाणून घ्यायचं, आपली गोष्ट तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करायचा, गोड बोलायचं, ही गोष्ट मिथुन राशीमध्ये अजिबात दिसून येत नाही. जरी यांचं बोलणं गोड असेल, चांगलं असेल तरीसुद्धा स्वार्थीपणा यांच्यामध्ये अजिबात दिसून येत नाही. म्हणजे गोष्टी चांगल्या करून सांगणं, अगदी घोळवून सांगणं आणि तुमच्याकडच्या सगळ्या माहिती घेणं, आपल्याकडचं काहीच न सांगणं, बरंच काही बोलून काही न सांगणं, हा प्रकार या राशीच्या व्यक्तीमध्ये तसा दिसून येत नाही. ही गोष्ट तशी फार चांगल्या प्रकारची दिसून येते आणि हाच असा एक गुणधर्म आहे की ज्यामुळे या राशींची व्यक्तींची जी इमेज असते, जी प्रतिमा असते, ती इतर व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते, जे की या व्यक्तींना थोडंसं वेगळं बनवते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स लेवल या राशींच्या व्यक्तीमध्ये कमी दिसून येतो. आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता दिसून येते आणि त्याचाच परिणाम होतं काय की या राशीच्या ज्या व्यक्ती असतात यांना लवकर डिसिजन घेता येत नाही.
का होतं कसं की जर का तुम्हाला डिसिजन घ्यायचा असेल किंवा तुम्हाला समजा एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या निर्णयाची जबाबदारीसुद्धा घ्यावी लागते आणि मग ती जबाबदारी घ्यायची असेल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा. हा आत्मविश्वास थोडा यांच्यामध्ये कमी असल्या कारणामुळे निर्णय क्षमता पटकन जमत नाही. ही गोष्ट थोडीशी कमी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच आत्मविश्वास कमी असल्या कारणामुळे थोडंसं घाबरटपणा यामध्ये दिसून येतो. डिसिप्लिन नेचरसुद्धा थोडासा कमी दिसून येतो. या सगळ्याचं मूळ आत्मविश्वासाच्या कमतरतेमध्ये असतं. म्हणजे डिसिप्लिन नेचरसुद्धा म्हणजे ज्याला आपण म्हणतो होऊ दे, करू दे, बघू, करू, अशा प्रकारचं थोडंसं व्यक्तिमत्व दिसून येतं. आणि या सर्व गोष्टींचा परिणाम हा प्रेम भावनेवरती किंवा प्रेमावरती किंवा प्रेम नातेसंबंधावरती सुद्धा होताना दिसून येतो. तो कसा, तो आपण नंतर पुढे बघूच. आत्ता आपण थोडंसं कुंभ राशीबद्दल बघू. कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये ही जी कुंभरास आहे, ही कुंभरास 11व्या स्थानात येणारी रास आहे. या राशीचा स्वामी आहे तो शनी आहे. ही जी रास आहे स्थिर आहे आणि या राशीचं जे तत्व आहे ते तत्व वायुतत्व आहे. सर्वात जास्त बुद्धिमान अशा प्रकारची ही रास आहे. जसं की मिथुन रास, कन्या रास, तूळ रास यासुद्धा बौद्धिक तत्वाच्या राशीत किंवा बुद्धीच्या बाबतीमध्ये या राशी पुढे जाणाऱ्या आहेत. पण त्या सर्वात उच्चतम बुद्धीची जी रास आहे ती कुंभ रास आहे. आणि तुम्हाला ठाऊकच असेल की जी गोष्ट अतिशय जास्त प्रमाणात असते ती माणसं अगदी शांत असतात. त्यामुळे कुंभ राशीची माणसं ही पहिल्या प्रथम तुम्हाला शांतपणे दिसून येतील. त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अवखळपणा तसा दिसून येत नाही. एक वेगळ्याच प्रकारची शांती, एक वेगळ्याच प्रकारचं ज्याला आपण त्यांच्याबद्दलचं जनमानसामध्ये सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची इमेज दिसून येते की ही व्यक्ती जास्त बोलत नाही, ही व्यक्ती मनामध्ये साठवून ठेवते, या व्यक्तीच्या मनात काहीतरी सतत चालू असते. परंतु लक्षात घ्या, ज्या व्यक्ती जास्त बुद्धिमान असतात त्या व्यक्ती जास्त विचार करतात. बोलण्यापेक्षा विचार करतात. विचार करून बोलणं, बोलण्याच्या नंतर विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करणं, हा प्रकार या राशींच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला विचारल्यानंतरच आपण बोललं पाहिजे आणि ते नेमकं आणि सूचक शब्दात सांगणं हे या कुंभ राशीला खूप चांगल्या प्रकारे जमतं. विचारांची सखोलता, सघनता आणि खोली ही या राशींच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. अर्थात बुद्धिमत्ता असल्या कारणामुळे बुद्धिमत्ता ही मुळातच तुमच्या लॉजिकवर चालणारी असते, म्हणजे तर्कावर चालणारी असते. यांना तर्क जास्त करायला आवडतात किंवा तर्काशी संबंधित गोष्टींवरती ह्या जे व्यक्ती असतात त्या विश्वास ठेवतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशींना विश्वास ठेवायचा असेल तर ह्यांचे तर्कबुद्धी चालते. तुम्ही एखादी गोष्ट फक्त आणि फक्त श्रद्धेने सांगत असाल किंवा परंपरागत काही चालीरीती असतात, त्या चालीरीतीच्या माध्यमातून जर का तुम्ही त्याला विश्वास ठेवायला सांगत असाल तर ही राशी अजिबात विश्वास ठेवणार नाही. शास्त्रज्ञाच्या भूमिकेची प्रचंड प्रमाणात सुसंगत अशी लाभणारी ही रास आहे. म्हणजे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती ही खूप चांगली असते आणि तार्किक भावना ही सुद्धा या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. प्रत्येक गोष्टीमध्ये तर्कांना या राशी ही जी रास आहे ही जास्त महत्त्व देते. त्यामुळे फक्त आणि फक्त भावनेच्या भरात वाहून जाणं या राशींना तसं जमत नाही. प्रेमाच्या संदर्भात सुद्धा समोरची व्यक्ती आपल्याला अनुकूल आहे ना, मग त्याच्या संपूर्ण जे गोष्टी आहेत ती गोष्टी आपल्याला बरोबर वाटत आहेत ना आणि पुढचे नातेसंबंध या व्यक्तीबरोबर आपण चांगल्या प्रकारे निभावू शकतो का, या सर्वांचा विचार करून त्यानंतरच त्या नातेसंबंधामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं की नाही या संदर्भातला विचार करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या ज्या व्यक्ती असतात, म्हणजेच कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात या डिसिप्लिन असतात, म्हणजे शिस्तप्रियता असते. मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत या सर्व 12 राशीमध्ये सर्वात जास्त शिस्तप्रियता या राशीमध्ये दिसून येते. ही शिस्तप्रियता त्यांची वैयक्तिकसुद्धा असते आणि सामाजिकसुद्धा असते. म्हणजे त्यांच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला ती शिस्तप्रियता दिसून येईल आणि ते समजा कुठे ऑफिसमध्ये काम करत असेल किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय जरी असेल तर त्याही ठिकाणी ही जी शिस्तप्रियता आहे ती दिसून येईल. म्हणजे कुठलीही गोष्ट कुठे ठेवायची, कशी ठेवायची, काय ठेवायची, कशा प्रकारे प्रत्येक दिवसाचं जे शेड्यूल असायला हवं ते कसं असायला हवं या संदर्भातले हे चोख असतात. त्यामुळे नोकरीच्या बाबतीमध्ये ह्या व्यक्ती अतिशय परफेक्ट असतात. कुठल्याही बाबतीत कधीही चुका यांच्याकडून होत नाही. आपल्या कामाशी काम ठेवणं आणि कामाचा मोबदला घेणं आणि तो सुद्धा नेमका घेणं हे या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. कधी कधी होतं काय, शिस्तप्रियतेमुळे थोडंसं यांची जी भाषा असते ही भाषा तिखट होण्याची शक्यता असते. कारण होतं काय, बऱ्याच वेळेस ज्या व्यक्ती असतात म्हणजे कुठल्याही व्यक्ती जर का पाहिलं तर त्यांचा स्वतःचा जो स्वभाव असतो त्या स्वभावानुरूप ते दुसऱ्यांकडून गोष्टी एक्सपेक्ट करत असतात किंवा अपेक्षा करत असतात आणि जगाच्या बाबतीतसुद्धा त्यांचा तशाच प्रकारचा दृष्टिकोन असतो.
कुंभ राशीच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर या राशीच्या बाबतीत सुद्धा असंच असतं की या राशी स्वतः शिस्तप्रिय असल्या कारणामुळे समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा तशाच प्रकारची अपेक्षा करतात आणि तिथे चुकतं. म्हणजे घरच्या व्यक्तींबरोबर या राशींचा तेवढंसं जमत नाही, ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स दिसून येतील. मग या राशी समजा प्रेमसंबंधामध्ये असतील आणि आपला जो विषय आहे तो म्हणजे मिथुन राशीच्या प्रेमसंबंधामध्ये असेल तर त्यांचं प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल. लक्षात घ्या, या दोन्ही ज्या राशी आहेत मिथुन रास आणि ज्या कुंभ रास आहे ह्या त्रिकोणी योगामध्ये येणाऱ्या राशी आहेत किंवा नवपंचम योगामध्ये येणाऱ्या राशी आहेत. तर बऱ्याचशा गोष्टी या दोन्ही राशीमध्ये साम्यता दिसून येते, जसं की बौद्धिक भाग दोन्ही राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो आणि चौकसपणासुद्धा या दोन्ही राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. प्रत्येक गोष्टीमध्ये बौद्धिक झाक या गोष्टी या दोन्ही राशीमध्ये दिसून येते. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या दिसून येतात. जसं की मिथुन रास यांचा बोलकेपणा असतो किंवा यांना बोलायला फार आवडतं, नातेसंबंध जपायला फार आवडतं, शेअरिंग करायला खूप आवडतं, ट्रस्टवर्दी असतात. कुंभ राशीच्या बाबतीत तसं नसतं. यांचं बोलणं जे नेमकंच असतं, मोजून मापून तोलून बोलणं हेच या राशींचा गुणधर्म असतो. आणि शिस्तप्रियता जी की मिथुन राशीमध्ये तशी जाणवत नाही आणि कुंभ राशीमध्ये संपूर्णपणे ती जाणवते. बोलणंसुद्धा थोडंसं कुंभ राशीचं तिखट असतं किंवा नेमकं असतं, मिथुन राशीमध्ये तसा तो प्रकार दिसत नाही. खाण्यापिण्याच्या ज्या सवयी असतात त्यासुद्धा थोड्याशा वेगळ्या असतात. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर ते काय जास्त पॉझिटिव्ह नसतात. म्हणजे मॉडर्न राहायचं असेल तर तसंही राहू शकतात किंवा ऑर्थोडॉक्स जर राहायचं पारंपरिक किंवा राहायचं असेल तर तसंही राहतात. म्हणजे राहण्याबद्दल किंवा एकंदरीत त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबद्दल ते काय फारसे पॉझिटिव्ह नसतात. नेमका उलट जो संबंध आहे तो कुंभ राशीबद्दल दिसून येतो. कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात या अगदी साधेपणाने राहतात, सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग म्हणतात, तो प्रकार कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. आता एवढे जरी विरोधाभास या दोन्ही राशींमध्ये दिसून आले तरीसुद्धा यांचं जे प्रेम आहे हे अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतं. फक्त या दोन्ही राशींनी एकमेकांचे जे नेगेटिव्ह आस्पेक्ट्स आहे, जे नकारात्मक गुणधर्म आहेत ते थोडेसे समजावून घेतलेत तर साहजिकच या दोन्ही राशीमध्ये या गोष्टी चांगल्या प्रकारे दिसून येतील. कुंभ राशींच्या व्यक्तींनी तो थोडासा डिसिप्लिनरी नेचर आहे, तो कमीत कमी प्रेमाच्या व्यक्तीबद्दल तरीसुद्धा थोडासा त्यामध्ये ॲडजस्ट करता यायला हवं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीच्या व्यक्तीने असं अजिबात समजायला नको की समोरची कुंभ राशीची व्यक्ती ही आपल्याशी जास्त बोलत नाही, याचा अर्थ प्रेमामध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे का किंवा तिला काय प्रॉब्लेम होतो का शारीरिक किंवा मानसिक किंवा ती काय कष्टामध्ये आहे का. तर असं अजिबात नाही. मुळातच कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना बोलणं थोडंसं आवडत नाही म्हणा किंवा ते थोडेसे कमी बोलतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं जो इनडिसिप्लिनरी नेचर आहे, मिथुन राशीचा शिस्तप्रियता थोडीशी कमी आहे किंवा एखादी गोष्ट पूर्ण करून दाखवण्याबद्दल थोडीशी कमतरता पडतात, तिकडे थोडंसं मिथुन राशीने लक्ष देणं गरजेचं आहे आणि कुंभ राशीने त्याच्यातले जे तिखट शब्द आहेत ते वापरणं थोडंसं कमी करायला हवं. या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या जर का तुम्ही व्यवस्थितपणे पाळल्यात किंवा त्याच्यात लक्ष ठेवलं तर तुमच्या दोघांचं जे प्रेम आहे ते अतिशय उत्तमरित्या पुढे जाऊ शकेल. या व्यतिरिक्त समजा तुमच्या प्रेमामध्ये काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे हे पाहणं गरजेचं ठरतं. कारण ज्या राशी असतात या राशी फक्त आणि फक्त चंद्रावरून ठरतात. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त 11 ग्रहसुद्धा असतात, ते आपापल्या परिणाम करतच असतात. मग ते परिणाम कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत ते जाणून घेऊन कुंडलीबद्दल किंवा तुमचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल अधिक प्रमाणात सांगता येईल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन रास आणि कुंभ रास परस्पर प्रेमामध्ये असतील तर त्यांचं जे प्रेम आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.